दाभोलकर नावाचा एक इतिहास आहे महाराष्ट्राला. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, खरं तर जयंती दररोज असावी अशी वैचारिक श्रीमंती लाभलेले आपले लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज सावरोली संघाकडून हर्षद चोगले. सावरोली टीम जेव्हा एकत्रित खेळते त्यामध्ये देखील हर्षद असतो, चांगली कामगिरी करतो. राधाकृष्ण क्रिकेट संघ म्हटल्यानंतर अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील हा सुप्रसिद्ध संघ. हर्षद समोर शुभम. पहिलाच बॉल, ताकद झोकून फटका खेळायचा होता. मिडॉनच्या दिशेने हा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. 4 षटकांचे सामने, सरपंच चषक. शिल्पाताई प्रशांतजी खांडेकर या ग्रामपंचायत विद्यमान सरपंच. आज प्रशांतजी खांडेकर यांचा वाढदिवस आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. क्या बात है, भिंगडी शॉट शुभमच्या बॅटमधून, षटकार. पाक किती क्रिकेट बदललंय, त्यामागचं कारण काय तर हलक्या बॅट. शुभमच्या बॅटमधून हा षटकार, हलकी बॅट, याबद्दल नक्की चर्चा करू या इनिंग माफी असावी या ओव्हर नंतर. धावसंख्या 6, 6 लॉस ऑफ 0. पुन्हा तोच प्रयत्न, मिडॉनचा प्लेअर की स्वतः हर्षद, याला म्हणतात षटकाराचं प्रत्युत्तर. शुभम बाद, पहिला धक्का दिलाय साईबाबा नगर संघाला. होता दुसरा चेंडू स्लाइट ओव्हर पिच. तिसऱ्या चेंडूवरती लेंथ व्हेरिएट केली, पेस कमी केला आणि बरोबर सापडला तो शुभम. महत्वाचा फलंदाज साईबाबा नगरचा इथे बाद झाला. शुभम त्याला माघारी धाडण्यात यश मिळालं. ते गोलंदाज हर्षद चोगलेला. धावसंख्या 6, 1 बाद 6. प्रशांतजी खांडेकर थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होणार आहेत, कारण अजूनही मंचावरती काही मंडळी उपस्थित राहिले त्यांचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी. 6 धावा. मॅच चालू ठेवा, जास्त वेळ करू नका. ही सोन्याची चेनच वाटते, एलईडी लाईट. हाळ पासून सुरुवात झाली ना ही सोन्याची चेन. 6 धावा. हो, चांगला बॉल, हाल नाही, दामत पासून. निर्धाव चेंडूचे होते सांगता राहुल आलाय साईबाबा नगर संघाकडून. तर पाहुण्यांचे इथे आगमन झालंय. नरेशजी हजारे साहेबांचे इथे आगमन होते. नरेशजी हजारे साहेब, आपलं सहर्ष स्वागत या मुख्य मंचावर. खबरच्या दिशेने हा चेंडू, शेवटी कॉल दिला संजय सोळंकीने की 1 धाव होऊ शकते. सिंगल घेतले. राहुलने स्वतःचं खातं उघडले. टीमची धावसंख्या झाली ती 7. यानंतरची मॅच असेल गोरठण विरोधात होराळे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेकमध्ये यायचंय. 7 धावा धाव फलकावर. पहिल्या इनिंगचा खेळ मात्र इथे चालू आहे. 2 सामने जिंकलेत वरच्या गटातील. कोणता गट होता मला माहिती नाही. ई गट होता का? ई गट मध्ये अंजरूनने 2 सामने जिंकलेत आणि काल नवघरने जिंकलेत का? हा, नवघरने 2 जिंकलेत. तर त्यांची उद्या मॅच होईल. हर्षद, राधाकृष्ण सावरोली टीम कडून हलक्या हाताने चेंडू फक्त ढकललाय, सन्मान दिलाय संजय सोळंकीने. 1 धाव. ते पहिले षटक समाप्त. अविनाश पालांडे सरांचा इशारा आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 8 आणि 1 विकेट आले महत्वाची शुभमची, ज्याने षटकार मारला होता. 8 धावा धावफलकावरती. गणेश नाना कुठे असतील तर आपणही मंचावरती या.
प्रवीण देशमुख अर्थातच मास्तर, ज्यांच्या आधिपत्याखाली आम्ही क्रिकेट शिकलो. हलक्या बॅटचा विषय चालू होता. ती प्रेसीची बॅट होती ना, प्रेसीची उचलताच यायची नसं. मला तर म्हणजे बॉल हाफ ट्रॅकर पडला आणि जरा जोरात टाकणार असला, डबल टेनिस तेव्हा फंडा होता. आणि बॉल एकदा जुना झाला, आपल्याकडे कसल्या आल्यात विकेट खेळपट्ट्या मारायला. माळ रानावरती आपण खेळायचो. कुठल्या दगडावरती चेंडू पडला की असा जोरा द्यायचा, ती बॅट उचलेपर्यंत तो निघून जायचा. हलक्या बॅटने हा फरक पडलाय, म्हणून हलक्या बॅटने समोर मारता येतो. समोर हार्दिक पांड्याने समोर षटकार मारला. लोक अचंबित करतात, पा आजकालच्या फलंदाजांची किमया. मी काय त्याला ट्रोल किंवा काही बोलत नाही, परंतु परिस्थिती ही सांगतोय की हलकी बॅट आल्या कारणास्तव आणि बॉलची इलास्टिसिटी वाढल्या कारणास्तव हे शक्य होतंय. नाही तर जुनं क्रिकेट सोपं नव्हतं. 8 धावा. गोलंदाजीसाठी आलाय तो आदित्य. वाईड लाईनला चिकटून हा चेंडू टाकला. संजय सोळंकी इकूच्या विरोधात DRS घेतलाय व्हाईट बॉलसाठी. चला तपासा तिसरे पंच. होराळेचा कॅप्टन आहे ना गोरठण? येस, गोरठणचा कॅप्टन आलाय. हे कल्पेश आहे का? वाईड साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. सो रिव्ह्यू गमावला बॅटिंग करणाऱ्या टीमने. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऑन फील्ड डिसिजन कायम ठेवलाय. चॅलेंज केलं होतं या डिसिजनला. हो विक्रम मुंडे, स्वागत आहे तुमचं. होराळ्याची मॅच दिसते आता. 8 धावा धावफलकावर. हो फुलटॉस चेंडू, पंच इथे नो बॉल घोषित करतायत. हो डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित राहुल बाद झाला असता. नो बॉल +1 अशा 2 धावा. नो बॉल घोषित केला पंचांनी. नो बॉल +1 असे एकूण 2 धावा. नेक्स्ट बॉल असेल आता फ्री. चुका करतोय गोलंदाज आदित्य, लेफ्टी बॉलर आहे. दहा धाव संख्या धावफलकावर. फ्रीडचा चेंडू आहे राहुल साठी. साईबाबा नगर. टोळा, भीम टोळा, राहुलचा षटकार. क्रिकेटने अनेक मोठमोठे फटके दिलेत क्रिकेट जगताला, असंच मी म्हणेल. त्यापैकी हा एक फटका होता. पाय तिथेच, परंतु बॅटचा आणि मनगडाचा बरोबर वापर करून टायमिंग साधत फुलटॉस बॉलला लॉंग ऑनला मारलं षटकार. 6 धावा. धावसंख्या 16. फ्रीडच्या चेंडूचा फायदा उचलला तो फलंदाज राहुलने. शरीर यष्टी एकदम मजबूत आहे राहुलची. एज घेतले, स्वतः विकेट कीपर चेंडू अडवतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. गोरठणचा कॅप्टन आलाय. होराळे संघाचा कॅप्टन आला असेल तर आपण त्वरित संपर्क साधा. तोही आलाय. ओके. होराळेचा तो गुणसंख्या लेखक आहे ना, छोटा बटला, काय नाव त्याचं? नरेश. नरेश. तो एक छोटा लॅपटॉप आहे. 16 धावा.
हुक करायचा प्रयत्न पहा, म्हणूनच मी मगाशी म्हटलं की भीमटोळा होता तो. रडारमध्ये आला, बरोबर त्याने कार्यक्रम केला. आता मागचे 2 चेंडू थोडे फिरवले तर राहुलला त्याने थांबवलंय. 16 लॉस ऑफ 1 विकेट. साईबाबा नगर सध्या बॅटिंग करतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला तो इक्कू. सरळ मारलाय तो देखील लांब लचक. पठ्याचा आणखी एक षटकार साधावा. सहा चेंडू 22 धाबा, माफी असावी 22 धाबा झाल्यात. या षटकातील काही चेंडू मात्र शिल्लक आहेत. 22. पाठ टाकलेला बॉल. व्हॉट अ ग्रेट स्विंग बाय राहुल. जबरदस्त फटकेबाजी राहुल कडून. षटकार. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या साईबाबा नगर संघाच्या 28. पाठ टाकायचा प्रयत्न केला होता. हेलिकॉप्टर लुक दिलाय तो या फटक्याने राहुलने. कमालीचा स्ट्रोक. षटकार साधावा. 2 ओव्हरमध्ये 28. चला जास्त एकत्रित येऊ नका, लगेचच मॅच चालू करा. साहिल एरुणकर आमचे समालोचक मित्र, मयुरेश अर्थातच मयूर कांबळे याच गावचे सुपुत्र या स्पर्धेमध्ये समालोचन करतायत. ती सोन्याची चैन आहे ना, म्हणजे मंडप डेकोरेटरशीच आहे का तांडेलची. दामतला त्याने जी सवय लावून दिली, हा ती कुडून ती सेटच झाली डायरेक्ट. पहिले इथेच झाले का. पुढच्या वर्षी गोप लावा, गोप क्रीडांगणाला. 2 ओव्हर 28 धावा झाल्यात. खूपच आखूड टप्प्याचा चेंडू बाकफुटला जाऊन इकूला खेळायचा होता हा फटका, परंतु नाही जमलं. बॅटची कडा घेतली विकेट किपरच्या हातात. चेंडू साहिल आलाय तिसऱ्या षटकात. साहिल घोसाळकर आमच्या स्कोररचा मित्र आहे. ऑन साइडला, परंतु अंतर कितपत कापलंय. शेवटी झेल सुटला. ठीक आहे ठीक आहे. एकच धाव. सावरोली संघ नक्की करतोय काय. या सिंगलने स्कोर झालाय तो 29. सावरोली संघ खेळतोय 29 धावा. 29. इकूचा झेल मात्र ते सुटलाय. तांडेल यांनी मस्तपैकी फुलटॉस बॉल, लोअर फुलटॉस होता. राहुलने हा फटका खेचलाय तो अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर मिडविकेटला फटका होता. सिंगल रन. चांगली गोलंदाजी करतोय साहिल घोसाळकर, माझा मित्र आहे सावरोलीमध्ये, शेखर घोसाळकर. या सिंगलने धावा झाल्या त्या 30. साईबाबा नगर. राहुल चांगली फलंदाजी करतोय. 3 षटकार त्याने मागच्या ओव्हरमध्ये मारलेत. पाटला केला नाही. चेंडूचा शेवटच्या क्षणी इकूने या चेंडूला सोडलं. व्हाईट बॉल. एक काळ या खेळाडूने गाजवलाय. जबरदस्त कामगिरी केले. म्हणजे रायगडचं क्रिकेट कर्जत खालापूर वासियांसाठी कोणी खुलं केलं असेल तर त्याचं नाव आहे संजय सोळंकी इक्कू, आणि तोच सध्या मैदानात. 5ला बॉल ऑन साइडला वळवलाय. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. आता कोणती मिस्टेक नाही. फेक करतोय फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी करत असताना साहिल फिल्डिंग केली विनय गवळीने. चर्चा चालू होती सोन्याची चैन गोप जी लाईट आहे 30R सर्कलला हायलाइट करण्यासाठी. 32 धावा झाल्यात. 32. तिसरं षटक, महत्वाचं षटक टाकलंय ते साहिल घोसाळकरने.
खूपच अखूट टप्प्याचा बॉल. या इनिंग मधला राहुलचा चौथा षटकार स्क्वेअर लेगला. अडतीस धावा झाल्यात. थर्टी एट. 9 चेंडू 26 वरती खेळतोय तो राहुल. संघाची धावसंख्या झाली 38. शेवटचा चेंडू या षटकातील. केटीसी लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा लाईव्ह चालू आहे. स्विंग अँड मिस. टप्पा पडला. हलकास वळण घेतलं चेंडूने विकेट किपरच्या हातात. आणि प्रशांतजी खांडेकर 12 वाजून गेले तरी तुमचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन इथे चालू आहे. 3 ओव्हर धावा झाल्यात त्या 32. पाहुण्यांचं इथे 38 धावा झाल्यात. माफी असावी. अरे मी कमी बोललो तरी त्या कमी होणार आहेत का? हा दादाचा आजचा तिसरा ड्रेस आहे का नो? काय करणार, वाढदिवस आहे आजचा. आमदार साहेब आले आज. अरे सावरोली 38 झाल्या 3 ओव्हरमध्ये. हा जो सोन्याची चैन आहे पहिले सावरोलीवाल्यांनीच तयार केले, मला असं कळालं आता. सावरोली म्हटल्यानंतर मोठमोठ्या स्पर्धा नेहमी होत असतात. सावरोलीचा संघ खेळतोय राधाकृष्ण क्रिकेट संघ सावरोली. अनेक मंडळी सावरोलीची, गौरव घोसाळकर, रोहित पाडगे, अविनाश पालांडे यांचे मित्र आहेत अंकेश तांबडे, कदाचित तेही मॅच पाहत असतील, मनोज पाठारे, ही सर्व मंडळी. आज सिद्धेश तरी आहे इकडे बसलेला. त्याचबरोबर तो तांबडे एक बॉलर लेफ्टी ना, सागर. 11च्या 11 खेळाडूंची नावं आता घेऊ शकत नाही. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 38 धावा झाल्या. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच चालू करा, सुरू करा मॅच, नो टेन्शन. काय झालंय? पाणी पाहिजे, ओके. नाही त्याला थांबू नका, गरजेचं आहे. खेळतोय प्रशांत दादा. 12 वाजून गेलेत तरी सुद्धा तुमच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन मात्र इथे चालू आहे. मॅच चालू करा लगेचच. आता 38 धावा झाल्या 3 ओव्हरमध्ये. आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज प्रशांत दादांचा वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन झालं. मोठमोठी मंडळी आज आली. भरभरून कौतुक केलं आमदार साहेबांनी प्रशांत दादा खांडेकर यांचं. लास्ट ओव्हर. हो, इकूचा फटका. बॉल चाललाय सीमा रेषा पार. इकूच्या बॅटमधून हा चौकार. 4 धावा. धावांचा पाठलाग केला होता केतन बोरले ठाणे नावाचे या खेळाडूने. आणि हा इकूचा लॉंग ऑनच्या दिशेनं लॉफ्टेड ड्राईव्ह. बॉल सीमारेषा पार, चौकार. 42 धावा झाल्यात. इकूला देखील टाऊक आहे. 43 चेस डाऊन झाल्यात. आपल्याला या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. सन्माननीय नरेश दादा हजारे यांचा सन्मान प्रशांत दादा खांडेकर यांच्या हस्ते आपण करूया. नरेश दादा हजारे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, प्रसादजी कर्णूक, दीपकजी कर्णूक. 5ला बॉल उडवलाय. हे हाफ पेटर्न स्ट्रोक आहे. 5ला बॉल अनोख्या पद्धतीने खेळतो तो इकू आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार. कर्णूक, सौरभजी पाटील, अनिकेत कर्णूक, अक्षय काठावले, सुमित कर्णूक साहेब मंचावरती उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत. या षटकाराने धावा झाल्यात त्या 49. 49. आक्रमक होतो आता इकू. अगोदर शांत होता, संयम त्याने बाळगलं होतं, परंतु आता त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके येत आहेत. 49 माफी असावी. 48 धावा. पहा आता आवाज आला नाही डगआउट मधून. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. स्क्रीन पाहून जेव्हा आपण समालोचन करतो, अपडेट थोडे उशिराने अगोदर त्या कारणास्तव या गोष्टी घडतात. सिंगल आले. स्कोर झाला 49. 49. रन घेतले नाही इकूने. निर्धाव चेंडू. 48 धावा. क्या बात है, क्या बात है. शॉर्ट आर्म जॅप पाहायला मिळाला तो इकू कडून. बॉल सीमारेषा पार, षटकार. 50 अप. 54 धावा साईबाबा नगर संघाच्या. आणि या षटकातील आता 2 चेंडू शिल्लक. याला म्हणतात थांबून केलेला कार्यक्रम. 3 ओव्हर शांत राहिला तो इकू आणि त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके आता येत आहेत. टार्गेट करतोय तो गोलंदाज श्रेयसला.
हा षटकार. धावसंख्या 54. लास्ट टू बॉल. राधाकृष्ण क्रिकेट संघ सावरोली एका बाजूला, दुसऱ्या बाजूला साईबाबा नगर. सरपंच चषक. 2 चेंडू शिल्लक आहेत. थोडा कान मंत्र देत असताना या सर्व खेळाडूंना, गोलंदाजाला लास्ट टू बॉल. इकू कितपत धावा उभारतो आपल्या टीमसाठी. 54 धावा झाल्यात. 54 या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 षटकार, 1 चौकार आलाय. स्क्वेअर ड्राईव्ह आणि ते पॉइंटला चांगला झेल. फलंदाज बाद होईल तो इकू. 54 धावसंख्येवरती हा दुसरा धक्का. सोळंकीची विकेट येते. 54 धावा झाल्यात संघाच्या. प्रसादजी कर्णूक, दीपकजी कर्णूक, सौरभजी पाटील, अनिकेत कर्णूक, अक्षय काठावले, सुमित कर्णूक आणि नरेशजी हजारे साहेब. अरे लास्ट बॉल. शेवटचा चेंडू निर्धाव टाकेल की मात्र षटकार येईल. कितपत टार्गेट असेल सावरोली संघाच्या विरोधात. राधाकृष्ण क्रिकेट संघ सावरोली. लास्ट बॉल. शॉर्ट थर्डमॅनला झेल पकडला जातोय. शेवटच्या 2 चेंडूंवरती श्रेयसने घेतल्या 2 विकेट. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. साईबाबा नगर संघाची धावसंख्या. राहुलने आक्रमण केलं, त्याने 4 षटकार मारले. इकूने मारला 2 षटकार. शुभमने मारला 1 षटकार. म्हणजे या इनिंगमध्ये जवळजवळ षटकारांचीच भाषा बोललेत. 4-2-1 7 षटकार आलेत. 42 आणि बाकी धावा 12 सिंगल आणि डबलने आल्या. 54 झाल्यात. 55 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आले. नुरवी 11 राधाकृष्ण क्रिकेट संघ सावरोलीच्या विरोधात साईबाबा नगर या संघाकडून. तर प्रशांत दादा, मी आता रजा घेतो. धन्यवाद, तुम्ही मला आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि लाख मोलाच्या तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. टॉससाठी मोरे 11 होराळे संघाचा कर्णधार आलेला आहे. मी अभि 11 गोर्टन संघाच्या कर्णधाराला विनंती करेल टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. येस. आणि आता आपण मुख्य व्यासपीठावरती एक विशेष सन्मान करतोय. आमच्या विनंतीला, प्रशांत दादा यांच्या विनंतीला मान देऊन आजच्या दिवसाची ज्या कॉमेंटेटरने खऱ्या अर्थाने शोभा वाढवली, असा व्हॉइस ऑफ रायगड समीरजी सोमणे सरांचा एक विशेष सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावरती प्रशांत दादा खांडेकर यांच्या हस्ते करतोय. समीर सरांचा आवाज तर नेहमीच आपल्याला आवडतो आणि आज ज्या प्रकारे त्यांनी 4 चांद लावले या टुर्नामेंटला, मी सर्वांना विनंती करेल समीर सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजायला पाहिजेत. ज्या पद्धतीने सरांनी पूर्ण स्टेज सांभाळलाय, नेहमीच हवा हवासा असणारा आवाज आपल्या रायगडकरांचा, व्हॉइस ऑफ रायगड समीरजी सोमणे सरांना विनंती आहे त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. आपले मुख्य आयोजक प्रशांतदादा खांडेकर यांना विनंती करेल की या सरांचा इकडे आपण सन्मान करायचा आहे. आपल्या स्टेजच्या डाव्या बाजूला जावई चायनीज बेल हे स्टॉल लागलेलं आहे, त्यांचा आस्वाद घ्यायचा सर्वांनी. येस, आमचे कॅमेरामॅन कॅमेरा सेट आहे. सरांवरती तुमच्यावरती नेहमीच कॅमेरा असतो सर. ज्या प्रकारे या पूर्ण स्टेज तुम्ही सांभाळला, आमच्यासारख्या युवा कॉमेंटेटर्सना घेऊन तुम्ही आज चाललात, खूप सुंदर आणि एक देखणा मराठीचा आवाज समीरजी सोमणे सर यांचा आपण इथे विशेष सन्मान करतोय. थँक्स फॉर कमिंग.
24 बॉल 55 धावेची गरज आहे. मी अभि 11 गोर्टन संघाचा कर्णधार आलाय का? आलाय. मी विनंती करेल मी नरेशजी हजारे साहेबांना विनंती करेल टॉस करायचा आहे. टॉस होतोय अभि 11 गोर्टन त्यांच्या विरोधामध्ये मोरिया 11 होराळे संघ. सेकंड इनिंगला सुरुवात होतीये जिथे तुम्ही बघताय साईबाबा नगर संघाने टॉस विन होराळे संघ झालाय. जो पण तुमचा निर्णय आहे होराळे टीम आमच्यापर्यंत कळवा आणि लगेच या इनिंग नंतर त्या निर्णयावरती अंमलबजावणी करा. चला सुरू करायचा आहे सेकंड इनिंगचा खेळ जिकडे 24 बॉलमध्ये 55 धावेची गरज आहे. 24 बॉल 55 रन्स टू विन. सावरोळी संघ नुरवी 11 सावरोळी टीम जर मॅच जिंकायची आहे सेकंड राऊंड मध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर येणाऱ्या 24 बॉल वरती 55 धावा बनवाव्या लागतील. गोलंदाजी मार्क वरती मयूर, स्ट्राईक एंड वरती विनय, नॉन स्ट्राईक एंड वरती सुबोध आणि नॉन स्ट्राईक एंड वरती विनय. केटीसी लाईव्ह 1 मिनिट फक्त कॅमेरा मुख्य व्यासपीठावरती पूर्ण हा परिवार आहे प्रशांत दादा यांचा त्यांच्या परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतोय. यावेळेला स्ट्रेट बॅटने खेळला तिथे क्षेत्ररक्षक आहे चुकी करतोय साधा सोपा झेल ड्रॉप केलाय. पहिल्याच बॉल वरती सुबोध यांना संधी मिळतीये. पूर्ण परिवार प्रशांत दादा यांचा हा परिवार आहे हे सगळे मित्र आहेत. प्रशांत दादांनी घडवलेले यातमध्ये काही हिरे आहेत ते सर्व त्यांच्या दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. एवढी गर्दी होती की त्यांना शुभेच्छा द्यायला दुसरा दिवस उजळलाय. दोन्ही पण ना कोहिनूर हिरेच आहेत. लेट कटचा फटका आहे तिकडे या थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय. हा बॉलला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा जाऊन पूर्ण झाल्या चांगल्या पद्धतीने. फेकी विकेटच्या मागे आपण बघतोय संजय सोलंकी उर्फ इक्कू ज्या नावाची चर्चा पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण इंडियाभर आहे असा आपला खोपोलीचा हा सितारा लेजंड खेळाडू इक्कू सोलंकी आपल्याला बघायला मिळत आहे. तीन रन स्कोर कार्डवरती बघायला मिळतात. यावेळेला सुंदर फटका आणि आपल्या स्टेजला सलामी देणारा हा सरपंच चषक ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. दादा यांच्या परिवारातर्फे गावदेवी क्रिकेट संघ आंदोलन तर्फे बड्डे परफेक्ट कार्यक्रम केला या बॉलचा 6 धावांसाठी षटकार.
6-0-6 लास्ट 3 बॉलचा खेळ. 15 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. अजून एकदा स्लॉट मध्ये त्याला आउट ऑफ द प्लॉट मध्ये स्टँड अँड डिलिव्हर. सरपंच चषक ब्रँडेड. अजून एक षटकार डीजे. मध्ये आपल्याला विनय बघायला मिळतोय. सुबोध सुंदर पद्धतीने फिरून मारलाय. तिकडे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकत नाही. या डीप फाईन लेगच्या दिशेला हा चौकार आलाय. आता मात्र विनयला बघून सुबोध सुद्धा त्याच्या खेळाचा रंग बदलतोय आणि संधी मिळते आमच्या डीजे साहिल यांना. आम्हाला व्यासपीठावरती एक चावी सापडली आहे. हिरो होंडाची चावी आहे. एक लॉक आहे, त्याला किचनचा लॉक आहे. जुनी चावी आहे थोडीशी. ज्याची पण असेल ओळख पटून आमच्यापासून घेऊन जायची आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. बघा अरे, ज्याची पण असेल आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यायचं आहे घ्यायला, नाही तर जायचे वांदे होऊन जातील. पहिल्याच बॉलवरती इकोचं स्वागत केलंय चौकाराने. इकोचा हा बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा पुलचा फटका त्याच दिशेला, तेच उत्तर, लगातारचा दुसरा चौकार. विजय. सर बॉल गेला असेल तर दुसरा बॉल घ्या प्लीज. चला आता 16 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. बॉल मैदानात पुरवायचा आहे. येणारे 16 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. बिनबाद 29 बनवल्यात पहिल्या 8 बॉल वरती. आता 16 बॉल मध्ये 26चं आव्हान आहे, ते म्हणजेच नुरवी 11 सावरळी टीम समोर. आता कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना. मॅच हातातून लांब जात चालली आहे. आता विकेट मिळवणं गरजेचं आहे, डॉट बॉल टाकणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी इको यांना घ्यावी लागेल. त्यांच्या पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार बघायला मिळाल्यात. यानंतरची मॅच मोरिया 11 होराळे आणि त्यांच्या विरुद्ध अभि 11 गोर्टन. टॉस जिंकलाय होराळे टीम. तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे लगेच. यॉर्कर हेलिकॉप्टर एक्झिक्यूट केलाय आणि लँड केलाय लॉंग ऑन सीमा रेषा पार. ब्रँडेड दमदार षटकार डीजे. आणि लँड केला सीमारेषेच्या बाहेर. आक्रमण आक्रमणाने आक्रमण. आता दोन्ही बाजूने, एक तरफ कुआ दुसरे तरफ खाई. जाय तो जाय का. आता गोलंदाजांची मात्र सुट्टी नाहीये. 35 वरती स्कोर कार्ड बघायला मिळत आहे. विनय आणि सुबोध काय सुरुवात केली आहे.
20 धावांची गरज आहे उर्वरित बॉलवरती. या वेळेला परफेक्ट पिक केलाय, तिथे क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत येत आहेत, पोहोचतात, फील्ड करतील तोपर्यंत मिळते ती सिंगल. बऱ्याच वेळानंतर एक सिंगल आपल्याला बघायला मिळाली आहे स्कोर कार्ड वरती. 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 14 बॉल 19 आता इक्वेशन आहे. इक्वेशन सोपं केलंय ओपनिंगच्या जोडीने. काय स्टँड लावलाय ओपनिंग स्टँड 36 धाव्यांचा. एक जलद गतीने 36 धावा बनवल्यात. यावेळेला वेगळा फटका सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न थोडासा फसलाय, डॉट आलाय. यावेळेला एक चांगल्या सिच्युएशन मध्ये आहेत म्हणून डॉट खेळू शकतात, मात्र अशा प्रकारचे डॉट बॉल टाकावे लागतील ते साईबाबा नगर संघाला. 13 बॉल 19 धावांचा अजूनही टार्गेट बाकी आहे. यावेळेला पट्ट्यातल्या बॉलला परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने स्टँड अँड डिलिव्हर. काऊ कॉर्नरच्या दिशेला एक देखणा दर्जेदार षटकार डीजे. फलंदाजांना प्रॉपर इक्वल पद्धतीने रन्स केल्या त्या फलंदाजाने. पहिल्या ओव्हरला 21, दुसऱ्या ओव्हरला 21. नाराज केलेला नाहीये दोन्ही बॉलरला, मात्र खुश केलंय ते म्हणजे त्या सावरुळीच्या बॅट्समनने. प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम करतायत, त्यांच्या बॅटिंगने 4 चांद लावायचं काम करतात त्या मॅचला. 55चं टार्गेट सहज सोपं बनवत आहेत. आता येणाऱ्या 12 बॉल आणि 13 रन्सची गरज आहे. माझ्यासमोर सार्थक ॲज अ स्कोरर, एक युवा स्कोरर. बराच वेळ बऱ्याच मॅचेस तो कंटिन्युअस स्कोरिंग करतोय. त्याआधी आमची समिधा स्कोरिंग करत होती. सुंदर स्कोररचं काम दोघं सुद्धा बजावत आहेत, त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. बीमर हाईटचा नो बॉल. आधीच खूप धावा लीक झाल्यात, त्याच्यावरती हा एक्स्ट्राच्या धावा तुम्हाला रोकाव्या लागतील. मॅच आता इक्वल पोझिशन मध्ये. 12 बॉल आणि 12 धावा. फुल टॉस, चेंडू हवेत आहे, मात्र फ्री हिटचा बॉल वरती हा फटका बघायला मिळाला. याच्यावरती धावून 2 धावा पूर्ण केल्या. नॉन स्ट्रायकरचं कौतुक करावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून भान ठेवलं की फ्री हिट आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली दाखवली. या बॉलवरती 2 धावा मिळाल्या. 45 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. 10 धाव्यांची गरज आहे. 11 बॉल बाकी आहेत. मॅच आता किती लवकर संपवता येते त्याच्या दिशेने प्रेक्षकांच्या नजरा लागल्या त्या सावरळी टीमच्या. सुंदर बॅटिंग, पहिल्या विकेटचा स्टँड 45 धाव्यांचा बघायला मिळतोय. शॉर्ट बॉल पुल केलाय. यावेळेला ताकद थोडीशी कमी पडली आहे. यावेळेला घेतलाय झेल आणि संपवलाय सुबोधच्या पारीचा खेळ डीजे. चला लवकर मैदानामध्ये जायचं क्या नवीन बॅट्समन. 10 बॉल आणि 10 धाव्यांची गरज आहे. या विकेटने युटर्न मिळू शकतं का, कारण की क्रिकेट आहे अनिश्चितताचा खेळ आहे, गेम ऑफ अनसर्टिनिटी. कधी कधी 10 बॉलमध्ये बरेचसे धावा होताना दिसतात. 10 बॉलमध्ये 10 रन टू बॉल इक्वेशन कधी कठीण बनतं क्रिकेटमध्ये हे आपल्याला सुद्धा समजत नाही. क्रिकेट खेळच असा आहे. मात्र ज्या प्रकारे सुबोध बॅटिंग करून गेलाय त्याची जागा घेण्यासाठी साहिल मैदानामध्ये आलाय. 10 बॉलमध्ये 10 धावा. कशा प्रकारे डिफेंड करणार साईबाबा नगरचे गोलंदाज. प्रथम मॅच मध्ये जर कमबॅक करायचं आहे तर विकेट मिळवावे लागतील, डॉट बॉल घ्यावे लागतील. यावेळेला यॉर्करला स्ट्रेट बॅट, सीधी बॅट, नो बकवास, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. मॅच खुल्ला करणारा हा षटकार बघायला मिळतोय आणि संधी मिळते आमच्या डीजे साहिल यांना.
चित्र पूर्ण पद्धतीने बदलण्यात येते या षटकाराने. मॅच पूर्णतः सावरवी टीमच्या बाजूने झुकवण्यात येते. साहिल पहिल्याच बॉलवरती षटकार खेचतायत. 4 धावांची गरज आहे. 9 बॉल आणि 4 धावा. प्रथमचा हा लोअर फुलटॉस, यावेळेला डॉट बॉल आलाय. थोडा लेट आलाय, मात्र डॉट बॉल येणं गरजेचं आहे. येणारे 8 बॉल आणि 4 रन्सची गरज आहे. 8 बॉलमध्ये 4 धावा बनवायचे निर्णायक विजयासाठी. यानंतरची मॅच होराळे आणि त्यांच्या विरोधामध्ये अभि 11 गोर्टन खेळणार आहे. गोर्टन टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. होराळे टीम, आमचं आणि त्यांचं नातं खूप जवळचं आहे. दोन्ही टीमला देऊया खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. मे द बेस्ट टीम विन. 8 बॉल 4चं इक्वेशन असताना फुलटॉस बॉल मिस केलाय. तिथे विकेट किपर चांगल्या पद्धतीने बॉलला अडवलं. एक धाव धावून पूर्ण झाली आहे. या सिंगलच्या सहाय्याने 3 रन्सची गरज आहे. 7 बॉलमध्ये 3. चला बॅट्समॅन थोडं फास्ट घ्या. येस, मोर्या 11 होराळे. एक वन साइड टीम आहे. घोडोलीच्या नाईट मॅच मध्ये मात्र कमिटीचा सुद्धा टाइम वाचवला होता. इतक्या फास्ट ते मॅचेस जिंकत होते. अजून एक डॉट बॉल आलाय आणि मॅच मात्र लास्ट ओव्हर मध्ये गेली आहे. आता 6 बॉल मध्ये 3 रन्सची गरज आहे. हिरो बनण्याची संधी साईबाबानगरच्या एका गोलंदाजाकडे आली आहे. बऱ्याच मॅचेस मध्ये अशा प्रकारची कामगिरी झाली आहे जिकडे हायवा कॅच साठी रॉयल आहेत यांच्या माध्यमातून गॉगल देण्यात आला होता आणि तो हायवा कॅच प्रणाल लाले बच्चा बैलाच्या मालक यांनी घेतलाय. नाही, कॅच घेतली, आम्ही सुद्धा बघितली आहे. जेव्हा आमदार साहेब इथे उपस्थित होते, जात होते, त्यावेळेलाच त्यांनी तो झेल घेतला होता आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. चला फिल्डिंग टीम, इकडनं विनंती असेल फिल्डिंग लवकर सेट करून घ्या. 6 बॉल मध्ये 3 धावा डिफेंड करण्याची नामी संधी गोलंदाजाकडे आली आहे. प्रतीक, आपल्या टीमला जर सेकंड राऊंड मध्ये घेऊन जायचं असेल तर या धावा डिफेंड कराव्या लागतील. परेश पवार यांना विनंती आहे, ती खालती बसून घ्या, जरा तिकडे आरामात बसून घ्या. बॅनरच्या समोरून थोडासा साईडला व्हा. हलक्या हाताने खेळलेत. फिल्डिंगचा दर्जा चांगला दाखवायला पाहिजे. एक एक रन खूप इम्पॉर्टंट आहे. 5 बॉलमध्ये 2 धावा आता डिफेंड करायच्या आहेत. मात्र त्या किती सोप्या पद्धतीने बनवता येतील याच्याकडे लक्ष लागले आता सावरवेल टीमच्या प्रेक्षकांचं. पहिल्या इनिंगची पहिल्या विकेटची मोठी पार्टनरशिप मॅचला लांब घेऊन गेली ती साईबाबानगर टीम बसून. तिथून मात्र साहिलच्या बॅटमधून जो षटकार मॅच खुला करणारा मात्र लास्ट 2 बॉल डॉट आले होते लास्ट 3ऱ्या ओव्हरचे. तिथून लास्ट ओव्हरपर्यंत सामना गेला. यावेळेला सुंदर पद्धतीने पुल केल्या अलॉंग द कार्पेट. सिंगल तर घेतली आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ट्रेसिंग या टुर्नामेंटचा नियम आहे, त्यानुसार 1 धाव बनवायची आहे. 4 बॉल आणि 1 धाव. हा बॉल जर डॉट आला ना तर मजा येईल या मॅच मध्ये. मात्र तो प्रयत्न गोलंदाज करणार का? प्रतीक, प्रेशर प्रेशर आणि प्रेशर गोलंदाजावरती, तेवढंच प्रेशर फलंदाजावरती सुद्धा आहे. हा बॉल हलक्या हाताने आज टीआर केला. बघता बघता सिंगल चोरली आहे. सिंगलच्या सहाय्याने नुरवी 11 सावरोळी टीमने हा सामना जिंकलाय. 55 धावा चेस करत असताना सुंदर बॅटिंगचा नमुना मैदानामध्ये पेश केला. वेल प्लेड सावरोळी. हार्ड लक साईबाबानगर संघ. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला देऊया खूप खूप शुभेच्छा. आणि मी विनंती करेल होराळे टीम मैदानामध्ये उतरायचं आहे फिल्डिंगसाठी लगेच. फास्ट खेळा आता चला. आणि या दोन्ही संघाचा 12वा खेळाडू, होराळे संघाचा 12वा खेळाडू उपस्थित आहे. अभि 11 गोर्टन तुमचा 12वा खेळाडू गोर्टन संघ पाठवायचा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने.
मी संजय सोलंकी इकू यांना विनंती करेल की आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आमच्या आयोजक प्रशांत दादा यांची विनंती आहे इकू यायचं आहे. आपल्या खालापूर तालुक्याचं नाव, खोपोली शहराचं नाव जगभर घेऊन गेला असा आपला हक्काचा खेळाडू, एक लेजंड क्रिकेटर इकू. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विनय, 27 धावांची बहारदार इनिंग पेश केली, तो विनय ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि विनय यायचं आहे टॉस बॉक्सच्या दिशेला तुझे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी.